बदलापूरच्या घटनेचं राजकारण करण्याचं काम महाविकास आघाडीचे ढोंगी पुढारी करतात। त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे। बदलापूरच्या घटनेमध्ये जे आरोपी आहेत त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे। पण महाविकास आघाडीचे नेते या विषयाचं राजकारण करतात। त्यांचा ढोंगीपणा हा जनतेसमोर जाऊन मांडावा, जागर करावा म्हणून आज आम्ही झाशीच्या राणीच्या पुतळ्यापाशी भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने शांततेच्या मार्गाने मुकपणे जनतेसमोर जाऊन हा विषय आम्ही घेऊन आलेलो आहोत। मला असं वाटतं की महायुती सरकार हे राज्यातल्या महिलांच्या सन्मानार्थ कायमच काम करते आणि महिला सन्मान, महिला सबलीकरण याकरता हे महायुतीचं सरकार काम करतं। आपल्या नावासमोर आईचं नाव लावण्याचा धाडसी निर्णय या महायुती सरकारने घेतला। मुलींचं शिक्षण मोफत व्हावं असा निर्णय या महायुती सरकारने केला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणून महिलांचा सन्मान, महिलांना सबलीकरण करण्यासाठी या सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतले जातात। मला असं वाटतं की हे सगळं होत असताना या बदलापूरच्या घटनेचं राजकारण करण्याचं काम महाविकास आघाडीचे ढोंगी पुढारी करतात आणि हा विषय घेऊन जनमतेमध्ये जाऊन जागर करावा म्हणून आज भारतीय जनता पार्टी या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेली आहे। 2 दिवसापूर्वी आम्ही पुण्याच्या पोलीस आयुक्तांना भेटून या संदर्भामध्ये कडक नियमावली जी आहे त्याचं पालन करावं, पुण्यातल्या मुलींच्या शाळांची, त्यांच्या प्रशासनाची, मुख्याध्यापकांची एक तातडीने बैठक करावी, नॉन टीचिंग स्टाफ आहे त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन करावं, ते सगळे रेकॉर्डवरती यावेत आणि तिथलं CCTV कॅमेरे असतील याचं मॉनिटरिंग व्हावं, आपली महिला पोलिसांची गस्त दामिनी पथकाची वाढवावी, अशा विविध मागण्या आम्ही पोलीस आयुक्तांकडे केल्यात आणि आमच्या महिला मोर्चाच्या माध्यमातून काही प्रबोधनात्मक कार्यक्रम आम्ही शाळांमध्ये करणार आहोत। भारतीय जनता पार्टी आणि महायुती हे कायमच महिलांच्या समर्थनार्थ, महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करत आलेले आहे। महाविकास आघाडीचे ढोंगी पुढारी या विषयामध्ये गलिच्छ राजकारण करतात आणि त्यांचा बुरखा पाडण्यासाठी आम्ही जनतेमध्ये जाऊन या विषयामध्ये जागर करण्याचं काम करत आहोत।